नमस्कार. आज आपण सर्वजण इथे काहींचे साहेब, काहींचे रवींद्र साहेब, काहींचे फॅमिली आधार श्री बबनराव यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण वाढदिवसाचं औचित्य साधून आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि सर्वांचं सहर्ष स्वागत. हॅलो. आपल्याला माहिती आहे की वाढदिवस म्हणजे आपल्या प्रियंका सोबत एकत्र येऊन त्यांचा खास दिवस साजरा करण्याचा आनंद आणि उत्सव अनुभवायचा वेळ आहे. हा दिवस जीवनातील यश, स्वप्ने आणि प्रेम साजरे करण्याची एक खास संधी देते. म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आम्ही स्वागत करत आहोत. माननीय श्री बबनराव तुकाराम रांजणे साहेब यांना आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी उदंड दीर्घायुष्य लाभो, पुढील आयुष्य त्यांचं सुख समृद्धी जावं असे मी सर्वांच्या वतीनं अपेक्षा करतो. आपल्या साहेबांचा जन्म दिनांक 1/3/1944 मध्ये जावळी तालुक्याच्या छोट्याशा गावी दापोडी या गावात झाला होता. त्यांना लहानपणापासून खूप खूप शिक्षणाची रुची होती आणि त्यांचे दापोडी गावामध्ये फक्त इयत्ता 3री पर्यंत शाळेची सोय होती. शाळा 3री पर्यंत असल्यामुळे त्यांना पुढच्या शिक्षणासाठी त्यांच्याच 3-4 किलोमीटर असणाऱ्या रांजणी गावच्या शाळेमध्ये त्यांना जावे लागले. त्यामध्ये तेथे 6वी पर्यंत शिक्षण घेतले. पुढील शिक्षणाकरिता संजीवनी विद्यालय पाचगणी मध्ये झाले आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांचे 11वी मॅट्रिक पर्यंत गेले. त्यानंतर 1964 साली मुंबईला आले आणि मुंबई येथून काही वर्ष ते मस्जिद बंदर रेल्वे स्टेशनला लागून कात्या बाजार येथे गोडावरून उभे राहायचे. त्यांनी दिनांक 11/11/1964 साली प्रधान मुद्रांक या कार्यालयात शासकीय सेवेत रुजू झाले आणि साधारण 15 ते 16 वर्ष लिपिक या पदावर म्हणून त्यांनी काम केले. 25 फेब्रुवारी 1968 ला सौ विजया बिलारे यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या लग्नकाळामध्ये त्यांचे 2 मुलं आणि 2 मुली आहेत आणि ते 1971 मध्ये त्यांनी भांडूप मध्ये एक खोली घेतली होती, तिकडे ते राहायचे. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी एक पुस्तक पण लिहिलंय. पुस्तकचं नाव आहे मागोवा. तर त्यांना लहानपणापासून जसं साहेबांनी सांगितलं की त्यांना शिक्षणाचं खूप रुची होती आणि शिक्षणामध्ये ते पुढे मॅट्रिक केलं. ते डिपार्टमेंट मध्ये पण त्यांनी अराउंड 33 वर्ष काम केलंय प्रधान मुद्रांक कार्यालयामध्ये आणि शासनाला त्यांचं एवढं मोठं कार्यकाळमध्ये त्यांनी असला टाइम समर्पण केलंय. तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही सगळे लोकच त्यांच्या बरोबर होते. तर त्यांच्या वतीने तुमच्या सगळ्यांना पण आभार आहे. 81व्या वर्षी ते तुम्हाला पण आज भेटून ते सांगायला तिथे आपण भेटलो आहोत की जे आजच्या तारखेमध्ये मी आहे आणि जे लाईफ टाइम मध्ये आपण संगती काम केलंय 33 वर्षामध्ये सगळ्या लोकांचं थोडं थोडं सहभाग होतं. तर त्याच्यासाठी त्यांच्या वतीने सगळ्यांना आभार आहे. सगळेजण विचार करत असतील की 81 वर्ष हा इव्हेंट आम्ही का करतोय. ओके, तर मोस्ट रिझन फॉर दिस इव्हेंट इज बेसिकली आपण आयुष्यात मेजर कामाचे आयुष्य आपल्या सवंगड्यांवर घालतो ऑफिस मधल्या. कारण टोटल 24 तासापैकी 8 तास आपण ऑफिस देतो. कधी कधी तुम्ही लोक 10 तास 11 तास काम करता ऍज पर युअर शेड्यूल. तर तसं म्हटलं तर आयुष्यात 30 वर्षापैकी जवळजवळ आपण 50% टाइम हा आपल्या ऑफिस कलिग्स जवळ काढतो. त्यामुळे ऑब्विसली वयाच्या ह्या टप्प्यावरती आल्यावरती जर मागे बघितलं तर तुम्ही बघाल की आपलं
मेन उमेदीतले दिवस आपण ज्या माणसांवर काढले त्या माणसांना आता आपण कसे दिसतोय किंवा ती काय कुठल्या स्टेजवरती आहे, आणि हा सगळा इव्हेंट त्या एका थीम वरती आम्ही अरेंज केला होता की जुन्या माणसांची भेट होईल, जुने सहकारी भेटतील, काही आपल्या हाताखाली काम केलेल्या लोकांचं जे ग्रोथ झाली आहे ती ग्रोथ कुठेपर्यंत पोहोचले आहेत, तो हा एक व्ह्यू असतो. ते जे आपल्याला दिसतं ते जे सॅटिस्फॅक्शन मिळेल ते सॅटिस्फॅक्शन मिळण्यासाठी बेसिकली हा आम्ही घाट घातला होता. ओके, आणि त्याच्यासाठी मी हितेशला फारच आभारी आहे. आणि कारण आम्ही सच ओळख सगळ्यांची नव्हती आमची, म्हणूनच आम्ही हितेशला म्हटलं होतं की तू तुझ्या ओळखीप्रमाणे अरेंज कर. कारण बरं मी पहिल्यांदाच हितेश बोलतो, मी भाऊच बोलतो, पण म्हटलं ओके. दुसरी गोष्ट अशी होती की तुमच्या ऑफिसमध्ये असताना पान खायला जाताना चहाच्या टपरीवरती किंवा बॉसच्या अगेन्स्ट गॉसिप ह्या बऱ्याच गोष्टी तुम्ही तेव्हा केल्या असतील, आणि म्हटलं आताही भेटाल तर काही गोष्टींना उजाळा मिळेल. मे बी तुम्ही त्यांच्या विरुद्ध किंवा त्यांच्या बरोबर किंवा त्यांच्यासाठी बोलला असाल, पण म्हटलं एकदा बघूया काय इव्हेंट होईल आणि कसे लोक इंटरॅक्ट करतील, अँड दॅट वॉज द ओनली ऑब्जेक्टिव्ह. सेकंड इज ह्या पूर्ण इव्हेंट मध्ये आम्ही अनेक ग्रुपला बोललो जे म्हणजे आमचे जवळचे फॅमिली फ्रेंड्स झाले होते, जे ऑफिस मध्ये काम करत नव्हते पण ते आमच्या घरी येत होते किंवा त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी सिंकअप झाल्या. म्हणजे आपण कधी कधी माणसांना कसं असतं की काम नसतं पण काही लोक आपल्या आयुष्यामध्ये अशी येतात की जी आपल्याशी अटॅच होऊन जातात. फॉर एक्झाम्पल शिंदे साहेब आहेत किंवा आमचे शरद भोसले साहेब आहेत, असे बरेच आहेत. बाकी काही मंडळी जसे जितू पटेल आणि अरे म्हणजे बरेच सगळे जण, म्हणजे मी नाव म्हणजे घेत नाहीये, पण इंडिकेशन असं आहे की असे काही लोक जे जोडले गेले आहेत ज्यांनी बऱ्यापैकी इव्हन आम्ही लहान असताना आम्हाला इन्फ्लुएन्स केलं, कारण लोकांनी कसं इंटरॅक्ट करावं किंवा कसं काही पुढे मार्गदर्शन करावं, अशा बऱ्याचशा त्यांनी आम्हाला गायडन्स दिला. जितूबाई हे आमच्यासाठी एका पॉइंटला एक आयडियल होता की ज्या माणसांनी बऱ्याचशा गोष्टी मॅनेज केल्या होत्या आणि फार व्यवस्थित मॅनेज करत होते. सो म्हणून म्हटलं की बघूया आपण की ही माणसं कुठे पोहोचली आहेत, काय आहेत, कारण मधल्या एका काळामध्ये आम्ही पण आमच्या गावात बिझी होतो आणि त्यांच्याशी इंटरॅक्शन फार कमी झाल्या, म्हणून म्हटलं की चला लेट्स सेलिब्रेट दिस 81 बर्थडे इव्हेंट आहे, सॅटर्डे आहे आणि बरेच लोक येऊ शकतील, आणि म्हणून हा पूर्ण इव्हेंट केला होता. आणि या इव्हेंटला बोलल्यावरती फोनवरती आणि व्हॉट्सअप मेसेजवरती फक्त तुम्ही लोक आला त्याबद्दल तुमचे आभार. आणि खरं सांगायचं तर एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये मुंबई सारख्या ठिकाणी जिथे ट्रॅफिक मध्ये माणूस एक 2-2 तास काढतो, ते एवढंच करून सुद्धा तुम्ही ते आला आणि त्याच्याबद्दल खरंच तुमच्यावर आभार आहात. थँक्यू व्हेरी मच अँड वेलकम यू ऑल. मी कंट्रोल होस्टला देतो, माझे 2 शब्द संपतो. थँक्यू. थँक्यू प्रमोद सर. आता आपण एक मेसेज आलाय मध्ये आपलं बोलणं चालू होतं तेव्हा बाबांच्या तर्फे बाबांसाठी संगीतात त्यांची मुलगी आहे, मोठी मुलगी, त्यांच्यातर्फे एक मेसेज आलाय की रखरखत्या उन्हातील थंडगार सावली आहात. रखरखत्या उन्हातील थंडगार सावली आहात, तुम्ही जत्रांमध्ये आम्हाला खांद्यावर घेऊन चालणारी पावली आहात, तुम्ही माझ्या सर्व सुखांच्या पेटीची चावी आहात. तुम्ही विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे बाप्पा. आता एका मुलगीने मेसेज केला तर दुसरी मुलगी पण थोडी राहून जाणार आहे, तर दुसरी मुलगीने पण काय मेसेज केलंय, वनितानी मेसेज केलंय, ते मेसेज काय आहे ते आपण बघूया. कधी अभिमान तर कधी स्वाभिमान होते ते, कधी जमीन तर कधी आकाश आहे, ते माझ्या यशाचे रहस्य आहेत ते माझे बाबा. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता आपण अजून एक मेसेज आलाय प्रमोद त्यांच्यातर्फे, ते काय बोलतायत आपण बघूया. आपण मागण्याआधीच आमच्या सर्व गरजा ओळखून त्या पूर्ण करणारे बाबाच असतो. माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रशांत काय बोलतायत बघूया. मी स्वतःला या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती समजतो.
कारण माझ्याकडे तुमच्यासारखे प्रेमळ आणि प्रत्येक संकटातून माझे रक्षण करणारे वडील आहेत. विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे बाप्पा. थँक्यू एव्हरीबडी. जे जे मेसेज पाठवले ते बाबांपर्यंत पोहोचले. आता आपण पुढे एक व्हिडिओ दाखवणार आहे जे राणे साहेबांच्या लाईफ टाइम मधल्या जे पण मेमोरेबल मुवमेंट्स आहेत ते कॅप्चर केलेत एक व्हिडिओ मध्ये. तर ते मुवमेंट्स तुम्ही लोक पण एक वेळा शेअर करा आणि तुम्ही पण बघा. त्याच्यासाठी ते एक व्हिडिओ बनवले. तर एक लहान व्हिडिओ आहे ते सगळे लोक बघा.
यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में बड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन। ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या 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 दिन थे। आपल्याला कोणाला साहेबांच्या विषयी 2 शब्द बोलायचे असेल तर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण जरूर पुढे यावं. रांजणे साहेबांबद्दल बरीच माहिती ते केव्हा नोकरीला लागले वगैरे संपूर्ण माहिती झाली, त्याबद्दल मी काय त्यामध्ये जात नाही. परंतु मी जेव्हा 1981ला त्या कार्यालयामध्ये रुजू झालो त्यावेळेला रांजणे साहेब सुपरवायझर होते, मराठीमध्ये पर्यवेक्षक, म्हणजे मी क्लार्क म्हणून लागलो होतो. आणि रांजणे साहेबांचं म्हटलं तर त्यांच्या हाताखाली मी जास्त वर्ष काम केलं. आम्ही दोघे ऍडमिनिस्ट्रेशनला होतो. आता त्यांचा मुलगा म्हणाला की साहेब लोक असले की तुमचं बरं वाईट एकमेकांबद्दल बोलता चाय टपरी वगैरे, पण माहिती नाही रांजणेंचं आणि माझं पहिल्यापासून सूत चांगलं जमलं. मला आठवत नाही त्यांनी मला कधी दम लागला असेल किंवा आम्ही वेगळे. अगदी त्यांचे माझे संबंध इतके होते की ते भांडुपला जिथे राहत होते त्यांच्या घरी, गावच्या घरी पण जवळजवळ 40 वर्षापूर्वी त्यांच्या गावाला पण आम्ही गेलो होतो खेडेगावात, आणि त्यांचे संबंध चांगले होते. आणि रांजणेंचा स्वभाव म्हटल्यानंतर तसा म्हणजे रागीट कधीच नाही. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे असे काय कोणाला कामानिमित्ताने अधिकारी असतो तो थोडा बहुत कर्मचाऱ्यांना त्या पद्धतीने राहावंच लागतं, नाहीतर कार्यालयाची कामं होणार नाहीत. कर्मचाऱ्यांना थोडंसं, आता मी तर त्यांच्यापेक्षा जास्त अजून लोकांना शिर्के म्हटलं की जरा खडूस असं वाटायचे शिर्के साहेब. तर आमचा जो काय सहवास किंवा कर्मचाऱ्यांबद्दल त्यांचं चांगलं सूत जमलं होतं. त्यांनी जी काय 33 वर्ष नोकरी किती केली तुम्ही 33 वर्ष कालावधीत त्यांनी नोकरी केली, तसं कोणाला दुखावलं गेलं नाही. आणि खरोखरच त्यावेळेचा जो काळ होता आमचा, की आता इथं जे बसलेली मुलं आहेत ते आज रांजणे साहेब ज्या पदावर रिटायर झालेत, इथे बसलेले सगळे राजपत्रित अधिकारी आहेत. ते म्हणजे जे रांजणे साहेब ज्या पदावर होते ते त्यांच्या हाताखाली कामं करणारी ही जी मुलं आता आलेली आहेत, आज सर्वजण प्रत्येक विविध ठिकाणी राजपत्रित अधिकारी म्हणून, गॅझेटेड ऑफिसर म्हणून काम करत आहेत. आणि आमच्यासारख्या जुन्या लोकांनी रांजणे साहेबांसाठी आज जे हे प्रेम दिसतंय ते लोक जे उपस्थित आहेत हे त्यांचं प्रेम आहे. जेव्हा हितेशने फोन केला, म्हणजे मी इथे नव्हतो, परदेश होतो, परंतु
जेव्हा फोन केल्यावर आम्हालाही बरं वाटलं अरे की बाबा ह्या वेळेला असा कधीतरी कार्यक्रम ठेवला तर ह्या भेटी होतात. आज आमचे लायसन्स स्टॅम्प वेंडॉर बरेच जुन्या वर्षात त्यावेळेचे लायसन्स स्टॅम्प वेंडॉर आलेले आहेत. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनची कामं करणारे लोक आलेले आहेत. आज त्यांच्या 70-75 वर्षाचे ते लोक पण आहेत. पण ते आज कित्येक वर्षांनी भेटले. आता मलाही देखील रिटायर्ड होऊन 8 वर्ष झाली, वयवर्ष 66 चालू आहे. परंतु आज एवढं रांजणे तसे माझ्या संपर्कात अजून आम्ही आहोतच, फोनवर बोलतो, मेसेज असतात. तर फार खूप आनंद झाला आम्हाला, सर्वांनाच आनंद झाला, आमच्या स्टाफच्या लोकांना. आज म्हणजे आज शनिवार कार्यक्रम त्यामुळे सगळे उपस्थित राहिले, नाही तर अधिकाऱ्यांना आज उपस्थित राहता पण नसतं आलं वर्किंग डेमध्ये ठेवले, कारण एवढे बिझी शेड्यूल आहे. आमच्यासारखे दिवस नाही राहिले. आम्ही त्यावेळेला चांगला आनंदात काम केलं आणि एवढं कामाचं प्रेशर नव्हतं त्यावेळेला. आता जी मुलं काम करतात ते सगळे प्रेशर खाली असतात आणि कायदे नवीन नवीन झालेले आहेत की कधी म्हणजे पूर्वी म्हणायचे सरकारी नोकरी म्हणजे नो टेन्शन, काढलं जात नाही सगळ्या गोष्टी, पेन्शन. पण आता पेन्शन पण बंद झाली लोकांची 2005 पासून. पण आता ह्या मुलांना इतकं काम असतं, टार्गेट असतं की ते आम्ही समजा त्यांच्या वर्किंगमध्ये जरी माझ्यासारखा गेलं की त्यांना बोलायला वेळ नसतो, इतके त्यांच्यासमोर गर्दी असते. तसे दिवस आम्ही नाही काढले. आमचे एकदम आनंदात दिवस गेले. 10 ते 5, 5:30 न पहिले 10 ते 5 होती, नंतर 5:30 झाली, नंतर 5:45 झाली आणि शनिवार रविवार पूर्वी सुट्ट्या होत्या, ते सेकंड फ्लोर झाले सगळं. तर मला एवढंच सांगायचं आहे की रांजणे साहेब ज्या कार्यालयामध्ये क्लार्क म्हणून रुजू झाले, आम्ही येईपर्यंत झाले, परंतु त्यांच्या कालावधीत त्या परिस्थितीमध्ये कमी पगारामध्ये त्यांनी त्यांच्या मुलांना मुलींना चांगलं घडवलं. एक मुलगी डॉक्टर आहे, मुलं चांगल्या पदावर इंजिनियर आहेत, सुना आहेत, नातवंड आहेत. म्हणजे आणि बाकीचं काय आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या घडामोडी काही घडतात, ह्या सगळ्यांच्याच आयुष्यात घडतात, त्याच्यात कोणी अपवाद नाही. प्रत्येकाच्या मागे म्हणजे परमेश्वराने जन्माला घातलं आणि तुम्ही ज्या वेळेला आयुष्यात हे करत असतात, अगदी अंबानीला पण टेन्शन असतं, आपण तर छोटे माणसं आहोत. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीतून त्यांनी चांगलं मुलांना घडवलेलं आहे, चांगल्या चांगल्या हुद्द्यावर त्यांची मुलं आहेत, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि बाकी आमचे आज लायसन्स स्टॅम्प वेंडॉर आलेत, आमचे मुद्रांक स्टॅम्प ड्युटीचे प्रायव्हेट लोक कामं करणारे आलेले आहेत. आज आमच्यातूनच तेही मोठे लोक झालेले आहेत, चांगलं व्यवस्थित खाऊन पिऊन सर्वांचं कुटुंब सुखी आहे. आणि आता बोलायचं म्हटलं तर आमच्या प्रधान मुद्रांक कार्यालयाच्या वतीने, आमच्या संपूर्ण स्टाफच्या वतीने रांजणे साहेबांना आजच्या 81व्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं जावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. ॲक्च्युली मला बोलायची सवय नाही, पण मला आता उत्स्फूर्तपणे असं बोलावं वाटतंय की म्हणजे इतक्या वर्षांनी आम्ही एकत्र भेटलोय. म्हणजे मला असं वाटतं की इथे बसलेले जेवढे लोक आहेत माझे सहकारी मित्रमैत्रिणी, आम्ही जेव्हा GSOमध्ये प्रवेश केला, म्हणजे आमच्या शासकीय सेवेची जेव्हा सुरुवात केली, तेव्हा पहिली व्यक्ती जी भेटलेली होती ती म्हणजे रांजणे साहेब. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आत्तापर्यंत काम केलं आणि आज या पदावर आम्ही आज कार्यरत आहोत. आजचा 81व्या वाढदिवसानिमित्त म्हणजे आता हितेश म्हणत नाही, मी बाबूच म्हणणार आहे त्याला, कारण त्यांनी जे हे आयोजन केलं आणि त्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं. आणि आज मला असा फील येतोय की आज मी माझ्या माहेरच्या माणसांना भेटले, असा मला अक्षरशः आनंद होतोय. म्हणजे इतका आनंद, म्हणजे इथे बसलेले जे सहकारी मित्रमैत्रिणी आहेत ते मी असं सांगते की त्या अमरावतीहून आलेत, नागपूरवरून आलेले आहेत, अलिबागवरून आलेले आहेत, केवळ रांजणे साहेबांचा कार्यक्रम आहे म्हणून. आणि त्यांना एवढ्या वर्षांनंतर आपण एकत्र भेटणार आहोत आणि त्यांना त्या निमित्तानं शुभेच्छा द्याव्या या उद्देशाने आम्ही आज एकत्र आलो. रांजणे साहेब, आपल्याला म्हणजे आपल्याला आमच्या सर्वांच्या वतीने दीर्घायुष्य लाभो आणि पुन्हा आम्हाला एकत्र येण्याची संधी मिळो आणि 101वा वाढदिवस नक्की तुमचा हो अशी मी सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार, मी भूषण सदानंद वाईरकर, सहजिल्हा निबंधक वर्ग 2 म्हणून आता कार्यरत आहे. आमच्या दोन्ही माझ्या यांनी सांगितलं, शिर्के साहेब आणि या मॅडमनी, तसाच माझा अनुभव आहे. प्रधान मुद्रांक कार्यालयाच्या निमित्त ह्या सगळे आम्हाला एकत्र आलात
या दिवसाच्या निमित्ताने हा कपिलाषष्ठीचा योग आहे. बाबूने ज्या वेळेला मला म्हटलं की साहेबांचा वाढदिवस आहे 81वा, म्हटलं कुठल्याही परिस्थितीत येणार. आज खरं तर शासनाचा 100 दिवसाचा कृती आराखडा होता, आज पहिलाच दिवस होता, पण म्हटलं कसं तरी गुंडाळू आणि येऊ. आणि सगळ्यात मेन म्हणजे रांजणे साहेबांचं 1914 नोव्हेंबर 1996ला मी जॉईन झालो. त्यावेळेला त्यांची माझी पहिली ओळख झाली. मी क्लार्क म्हणून प्रधान मुद्रांक कार्यालयात लागलो, त्यावेळेला साहेब डेप्युटी सुपरिटेंडंट म्हणून होते. आणि जेव्हा माझी आपण जो पहिलाच ऑफिसचा दिवस असतो, पहिलीच माझी नोकरी होती, तो दिवस मी का विसरू शकत नाही की दुसऱ्या दिवशी मी उशिरा आलो. उशिरा आल्यानंतर साहेब बोलले, अरे काय इतका दिवस निघून जा. आता ते त्यांच्या ह्याच्यामध्ये बोलले, पण मी पडत्या फळाच्या आज्ञा म्हणून निघून गेलो. आणि त्याच वेळेला मोपलवर साहेब होते, त्यांची तर डॅशिंग पर्सनॅलिटी. दुसऱ्याच दिवशी मला बोलवलं आणि आमच्या वडिलांचे मित्र होते, ते मोपलवर साहेबांचे मित्र होते. तर त्यांनी म्हटलं काय आलं ना रे, तू उशिरा आला तर बरोबर साहेब बोलले तुला, मग उद्यापासून लवकर ये. मग त्याच्यानंतर मी लवकर यायला लागलो. या अशा आठवणी माझ्या जेव्हा पहिला ऑफिसचा दिवस निघेल किंवा पहिलं येतं आपल्या लक्षात, त्या रांजणे साहेबांचं मला कधीच विसरू शकत नाही मी. आज या ठिकाणी त्या निमित्ताने तुम्ही आम्हाला बोलवलं, त्याबद्दल मी सर्वांतर्फे प्रधान मुद्रांक कार्यालयातर्फे तुमच्या इथं वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन चिंतितो. कारण ह्या ज्या प्रधान मुद्रांक कार्यालयात जी 200 वर्षाची बिल्डिंग आहे ती, ते कधीच आम्हाला कामाच्या गडबडीत त्या बिल्डिंगकडे किंवा त्याचा आपण एक ऐतिहासिक वारसा असलेल्या बिल्डिंगमध्ये काम करतो हे कधीच जाणवलं आहे. पण आज जसजसे आम्ही बाहेर मोकळे दुसऱ्या ठिकाणी जातो तर त्या वास्तूची हे आमच्या माणसांची नेहमी आठवण येते. आज जर मी ते बोललो नसतो तर रात्री झोप नाही आली असती. कारण काय, आमचा जो सोशल मीडियाचा ग्रुप आहे तिथे मी त्याच्यावर कविता करतो, लेख लिहितो, आणि आज तिथून व्यक्त न होता गेलो असतो तर मला खूप वाईट वाटलं असतं. आज बाबूने जे अरेंजमेंट इथे केलं आणि आपण आम्हाला बोलवलं, आम्ही पुन्हा एकदा प्रधान मुद्रांक कार्यालयातर्फे अभिष्ट चिंतन चिंतितो. धन्यवाद. थँक्यू भूषण सर. कोणाला काय सांगायचं असेल? नमस्कार. मी पहिल्यांदा रांजणे साहेब म्हणणार नाही, मी त्यांना तात्या बोलणार. त्यांनी मला घडवलं, संपूर्ण माझं आयुष्य मार्गी लावलं. मी एवढेच 2 शब्द बोलतो आणि त्यांचं आयुष्य दीर्घायुष्य राहावं हीच माझी अपेक्षा आहे. थँक्यू कुंभार सर. अजून कोणाला काय बोलायचं आहे पाठीमागे? आपण सगळ्यांनी ऐकलं, सगळ्यांनी रांजणे साहेबांबद्दल बोललं, सगळ्यांनी स्वतःचं मेमरी आणि जे पण त्यांच्याबद्दल त्यांच्या संगती जे पण काम केलं ते त्यांनी सांगितलं. आता आपण ऐकूया ज्याच्यासाठी आपण इथे आलो आहोत सगळेजण. साहेब म्हणजे 1985 पासून माझे मित्रत्व त्यांच्याबरोबर जुळले. तर आजपर्यंत कधीही एकमेकांना चेंबूरला मी भांडुपला गेलं तरी त्यांच्या घरी भेटणार किंवा इकडं भेटणार, किंवा कधी आपला मित्रत्वामध्ये दुरावा आलेला नाही. आणि पंचगणीला फिरायला जावं किंवा कन्याकुमारीला जावं, कधी आठवण करणार. 8व्या दिवशी फोन नाही आला तर 9व्या दिवशी तरी त्यांचा येणार किंवा माझा जाणार. तशी प्रेमळ प्रवृत्तीचे एक व्यक्ती असून सगळ्यांना सांभाळून सगळ्यांच्या अडीअडचणीला कामाला येणारे व्यक्ती म्हणजे रांजणे साहेब. त्यांच्याबद्दल जास्ती काही वेळ घेऊ शकत नाही मी, पण त्यांचा 81वा 101 ते करतील हे शुभेच्छा ठेवून माझा 2 शब्द संपवतो. केंद्र डोईफोडे, नागपूरवरनं आलो आहे. मी 1997ला मुंबईला जॉईन झालो, तेव्हापासनं 2000पर्यंत मी साहेबांसोबत काम केलं. आणि साहेबांसोबतचं काम करण्याचा अनुभव एकदम विशिष्ट आहे. त्यांनी नेहमी सुरुवातीला थोडंसं त्रास झाला, कारण आम्ही तिकडनं विदर्भानं आलो होतो, त्यामुळे मुंबईकरांना विदर्भवासींचा राग होता. ही सुरुवातीची गोष्ट आहे. नंतर मग साहेबांचं आणि आमचं एवढं चांगलं जुळलं की आमच्याशिवाय साहेबांना कामच होत नव्हतं. म्हणजे विदर्भातले 5 पांडव म्हणून आम्ही प्रसिद्ध होतो त्यावेळेस. त्यातले 4 आलेले नाही, मी एकटंच आलेलो आहे. तर साहेबांचा म्हणजे खूप चांगला हे आहेत आणि ते सांभाळून घेतात सर्वांना. 1997 ते 2000पर्यंत मी साहेबांसोबत काम केलेलं आहे आणि खूप चांगला अनुभव आहे. त्यांना माझ्यातर्फे पुढील आयुष्याच्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. सगळ्यांना नमस्कार. रांजणे साहेब असे तर आमचे वडिलांचे मित्र होते
आणि आम्ही समोर समोर घर होतं आमचं राहायसाठी. आज भले आम्ही समधी आहे, त्यांचे जावाई म्हणजे माझा छोटा भाऊ हितेश आणि जे तुम्ही बाबू नावाने ओळखताय. आमचं ॲक्च्युली किराणा मालाचा बिझनेस होता आणि दुकान होती, घर संगती होते. आम्ही सगळे एकत्र छोटेपासून म्हणजे संगती खेळलेलो आहे. त्यांची मुले वगैरे माझ्यापेक्षा छोटे आहेत, पण आमचे छोटे भाऊ बहीण आहेत, त्यांच्याबरोबर ते खेळलेत आणि मोठे झालो आहे आम्ही. ह्याच्यानंतर 92ला माझे लग्न झाले. त्या टायमाला आमचं किराणा मालाचं एक दुकान होतं आणि आम्ही एक अजून वाढवणार होतो ते लाईनमध्ये. पण रांजणे साहेबांनी सांगितलं की तुम्ही हे किराणा मालाचं धंद्यापासून अजून काहीतरी नवीन करा. मग त्यांनी असं मार्गदर्शन दिला की हितेश आहे तो स्टॅम्प मेडरचा लायसन्स घेऊन आणि हा बिझनेस करावा. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही 10 रुपये 20 रुपयाचे पेपर विकायला सांगताय, जे तर 30 पैसे आणि 60 पैसे भेटणार आहे, तर ह्याच्यातनं कवा आम्ही पुढे होऊ. पण त्यांनी सांगितलं नाही, हे संधी घ्या आणि तुम्ही करा. आणि त्यांनी तो लायसन्स आम्हाला 94ला दिलं आणि माझे वडील तेव्हा एक्सपायर झाले होते. म्हणजे आम्ही म्हणतो ना की मोठे घराचे असणार तसे पूर्ण एरिया आमचं संगतीच होता. पण ह्याने सांगितलं की एक हा मार्गदर्शन देतो तुम्हाला आणि तुम्ही हे बिझनेस स्टार्ट करा. मग आम्ही हे स्टॅम्प वेंडरची लायसन्स घेऊन आणि मेहनत केली, आज एवढं पुढे आलो. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनचं काम चालू केलं आणि रजिस्ट्रेशनमध्ये पण आम्ही चांगलं, आज इन टाईमचं नाव म्हणजे मुंबईमध्ये प्रख्यात आहे. आणि त्याच्यात आमचा पूर्ण परिवार, मितेश आहे, हितेश आहे की विजय आहे की आम्ही सगळेच त्यांनी मेहनत केली आणि हे डिपार्टमेंटचं सहकार्य होतं सगळ्यांचं. हे सहकार्यानेच आज आम्ही एवढे पुढे आलो. जसे रांजणे साहेबांचे तुम्ही सगळे मित्र होते, तर त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि तसंच आम्ही सगळ्यांबरोबर असेच संबंध ठेवले. आता मराठीत म्हणजे आपण कुठेतरी थोडं गुजराती मिक्स होत असणार, पण आज आपण आहे ना, जे पण आज इन टाईम किंवा आमचा परिवार आणि दुसरे पण स्टॅम्प वेंडर किंवा रजिस्ट्रेशनचं वर्क करणारे, शेवटी कसं आहे डिपार्टमेंटचं सहकार्य आणि सहयोग असणार तरच हे सगळं पॉसिबल आहे. म्हणून सगळं डिपार्टमेंटवाला बी खूप खूप धन्यवाद आणि रांजणे साहेबाला 81 बर्थडेचं खूप खूप शुभेच्छा. आज त्यांचे नातू आणि पोते त्यांनी मिळून आजचा दिवस त्यांचा 81 बर्थडे आहे. ते कसं साजरं केलं माहीत आहे? 165 लोकांचं जे वरिष्ठ लोक असतात त्यांना टिफिन सर्व्हिस मुलुंडमध्ये चालू आहे. त्या सगळ्यांना जेवण सकाळचं आज हे छोटे मुले सगळे आहेत, मी दिया आदी हे सगळ्यांचे करणं गेले. आणि 550 गौवंश, आम्ही लोक गुजराती लोक म्हणजे हे सगळे वस्तूला जास्त मानतो. 550 गौवंशला आज लापसीचं भोजन सकाळच्या टायमाला दिलं. हे छोरांनी सगळे म्हणजे मुलांनी हे सगळं कार्यक्रम अरेंज केला होतो. धन्यवाद. थँक्यू. मी रांजणे साहेबांना पहिल्यांदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. माझा थोडा परिचय देतो. मी कृष्णा भीमराव खताळ. मी बेसिकली सोलापूरचा आणि माझं शिक्षण वगैरे दौडमध्ये झालं होतं. मी 7/2/97 लागलो होतो. त्यावेळेस नवीन काउंटरला आलं की वेंडरला पण बसवलं. आणि त्यावेळेस एक किस्सा सांगतो. त्यावेळेस माझ्या काउंटरवरती काहीतरी शेअर ट्रान्सफर किंवा बिल ऑफ एक्सचेंज वगैरे होते. ते मी माहीत नाही 5 रुपयाचे की 10 रुपयाचे की 50 रुपयाचे. तर त्यावेळेस मला 97ला 3000 समथिंग पगार होता. त्यावेळेस माझ्याकडनं पहिल्याच महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये 1000च्या ऐवजी 2-3 हजारचे स्टॅम्प गेले आणि ते शॉर्टेज आलं होतं. कदाचित आपल्याला आठवत नसेल सर, पण इतकं घाबरलं, अरे म्हणलं आपला पगार किती 3000 रुपये, आपले पैसे गेलेच म्हणलं आता. मग त्यावेळेस रांजणे साहेबांनी मला धीर दिला, म्हणे घाबरू नको, आपण त्याच्यावर सोल्युशन काढू. मग त्यांनी भरत मेहकरला त्या टाटाच्या ऑफिसला पाठवलं होतं. आणि तो जो धीर होता ना, कारण मी मुंबईत ना, इथं कोण नातेवाईक, एक नातेवाईक होते त्यांच्याकडे राहायचो, पण अरे आपले पैसे गेले म्हणजे अख्खा महिन्याचा पगार आहे. त्यावेळेस 2-3 हजार रुपये जे खूप होते, अख्खा महिन्याचा 3300 रुपये पगार होता. पण टेन्शन, अरे म्हणलं आपले पैसे गेले. मग त्यांनी मला धीर दिला आणि भरतला सांगितलं तू स्वतः जा त्या टाटाच्या ऑफिसला. आम्ही मला वाटतं इकडे गेलो होतो कुलाब्याला, हां तिथून मग त्यांनी स्टॅम्प एक्सचेंज करून दिले. मग कुठतरी हा धीर देण्याचा स्वभाव होता ना त्यांचा खूप चांगला होता. आजही त्या धीरामुळे आम्ही पुढे गेलो. मग ते
ऑफिसमध्ये सुद्धा वेळोवेळी सगळ्यांना मार्गदर्शन करायचे. आज त्यांचा स्वभाव कडक शिस्तीचा होता, नो डाऊट त्यावेळेस क्षणिक होतो. ह्याच्या बाबतीत मी ऑलवेज ना कडक शिस्तीबद्दल शिर्के साहेबांचं उदाहरण देतो. एका स्टॅम्प ऑफिसमध्ये एक नाव घेत नाही आता त्यांचं, ते म्हणायचे अरे तू क्लर्क म्हणून लागली ना, मग तू टायपिंग कर. आणि स्वभाव तसाच, अधिकारी म्हणून स्वभाव तसाच असायला पाहिजे. भले तुम्ही बोलला असेल, आम्हाला त्या क्षणी वाईट वाटले असेल, पण त्यातून आम्ही घडत गेलो. राणे साहेब सांगायचं झालं तर त्यांच्या काळात काही दिवसही वाईट आले, पण त्यातूनही सावरले. आणि मला वाटतं सर, आपण 101वा बर्थडे करूया, एवढीच आमच्याकडून सर्वांतर्फे आपल्याला शुभेच्छा. थँक्यू. पागल आहे. नमस्कार, मी भरत मयेकर. माझ्यावरती एकदा एक घटना घडली होती राजनेसाहेब असताना. त्यावेळेला मी बँड्राला आपलं बँड्रा ऑफिसला कॅश आणायला म्हणून गेलो होतो आणि माझ्या नावाने इकडे स्टॅम्प ऑफिसमध्ये 1,75,000ची केस झाली होती. ते राजनेसाहेबांना माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. आणि मी बँड्रावरनं कॅश घेऊन येत होतो आणि त्यावेळेला मला राजनेसाहेबांनी मला धीर दिला होता की काय भिऊ नको, बघतो मी. मग त्यावेळेला मला पोलीस स्टेशनला पण नेण्यात आलं आणि तिथून मला ती केस तिथे कशी गेली आणि काय झालं ते मला माहीत नाही, पण संपूर्ण केस फिरवण्याचं काम सरांनी केलं. धन्यवाद. थँक्यू. मला वाटतं साहेबांचा बर्थडे बाकीचे शांत बसतात हे बरोबर वाटत नाही. तर साहेबांबरोबर ज्यांनी जास्त काम केलं अशा तिरोडकर मॅडमनी यांनी 2 शब्द बोलावं. येस मॅडम, तुम्ही बोललंच पाहिजे. चलो साहेब, तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. आणि जसे खताळ म्हणालेत की 101वा बर्थडे आपण साजरा करायचा आहे, मी त्यांना सांगते आत्ताच बुक करून टाकूया आणि याच्यापेक्षा जास्त साजरा करूया. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर, सर्वांतर्फे. मला वाटतं सरांच्या बर्थडेला माणसं नागपूरहून आले काहीतरी बोलण्यासाठी. निश्चितपणे आपण त्यांचे शब्द ऐकूया. धनविजय साहेब आपल्याला थोडं बोलतील. राजने साहेब, आपल्याला सगळ्यात प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्हाला वारंवार असेच बोलत राहणार ही अपेक्षा करतो. त्यानिमित्त काय नव्हे की आमची सर्व स्टाफची भेट होणार असं तर आम्ही खूपदा विचार केला होता की आम्ही सर्व भेटू. बरेच जण व्हॉट्सअपवर बोलत होते की आपण एकदा सगळं गेट टुगेदर करू, पण कोणीही पुढाकार घेत नव्हतं. मग मला असं वाटतं की तुमचं बर्थडे दरवर्षीच करत जा, त्यांनी तरी आम्हाला भेटणं होईल. धन्यवाद. वाढदिवसाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धनविजय साहेब. त्यानंतर नागपूरहून आलेले जीतू भाई, आपको बोलना ही पड़ेगा कुछ तो भी. चलो. आता स्टॅम्प ऑफिसमध्ये काम करताना रांजे साहेबांच्या सोबत स्ट्रॉंग रूममध्ये आणि त्यातल्या त्यात नाशिकवरून स्टॅम्प आणायचे आणि ते आणलेले स्टॅम्प नंतर मग स्टॅम्प ऑफिसमध्ये स्ट्रॉंग सिंगल लॉक, डबल लॉक त्यावेळेस काम करताना त्यांच्यासोबत मला जो अनुभव आलेला. आता अधिकारी म्हटल्यावर काही रिस्ट्रिक्शन राहतातच, तर कर्मचाऱ्यांनी ते एक्सेप्ट करायला पाहिजे. कारण प्रत्येक अधिकाऱ्यांना त्यांच्यावरून प्रेशर असतो काहीतरी. त्यामुळे त्यांनी त्यावेळेस अधिकारी असताना जे काही निर्णय घेतले त्यांच्या त्यावेळेसच्या स्थितीनुसार ते बरोबर होतं असं मला वाटते. आणि ह्या त्यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त हा जो कार्यक्रम बाबूने अरेंज केलेला आणि सगळे एकत्र आलेलो, तर जुने लोक सहकारी कर्मचारी इथे आपण भेटलो. ते आता मला बघितल्यावर तर काही लोक म्हणतात की तुझे पूर्ण केस पांढरे झालेले. आता काय करणार, आता वयानुसार ते तर होणारच आहेत. हां, पण त्यांना आता 81व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन परत असंच गेट टुगेदरचा कार्यक्रम करत राहावं अशी मी त्यांना शुभेच्छा. धन्यवाद जीतूभाई.
आपण सांगितल्याबद्दल. अजून एक आपले नागपूरवरून खास सरांच्या वाढदिवसासाठी आलेले डोयफोडे साहेब. डोयफोडे साहेबनी सिंगल लॉक डबल लॉक पण तर काम केलं नाही, पण स्टॅम्प विकण्याचं काम केलं होतं. त्यावेळेस एकत्र होते आणि अपेक्षा आहे की डोयफोडे साहेब जरा बोलतील प्लीज. अरे बोललो ना मी. अरे बोललो आता बोललो ना मी. अरे आता बोललो ना. बोललो का? सॉरी, डोयफोडे साहेबांनी बोलले होते. त्यानंतर साहेबांबरोबर प्रदीर्घ काम केलेले पाटील साहेब, ते सिंगल लॉकमध्ये होते, डबल लॉकमध्ये होते, पण स्टॅम्पचं काम करायचे. येस पाटील साहेब. नाही 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 बोलायचं, धन्यवाद नाही, धन्यवाद माईकवरती बोला. शेवटी बोला 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 एखादा अनुभव सांगा. मी सांगू परत. मी अनुभव सांगितलं तर मग पाटील साहेब तुम्ही चिडाल. रामदास. त्यानंतर आमचे महेश पाटणकर साहेब बोलतील. येस महेश, प्लीज प्लीज प्लीज. सरांना 81च्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढील दीर्घायुष्यासाठी मी अभिष्ट चिंतन चिंतितो. थँक्यू. त्यानंतर मी त्यांच्या फॅमिलीचे आहेत बाबू यांना विनंती करतो की सरांविषयी 2 शब्द बोलावं. नमस्कार, थँक्यू. सगळे इथे एका फोनवर एका मेसेजवर इथपर्यंत आले त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे खूप खूप आभार. खूप म्हणजे तुम्ही आले म्हणून हा कार्यक्रम झाला, त्यामुळे महत्त्वाचा रोल हा सगळ्या तुमच्या लोकांचा आहे. आणि बाबा, तात्या, रांजणेसाहेब, काही म्हणा, माझ्यासाठी ऑल इन वन एकच आहेत. आज हे ते आहे ते त्यांच्यामुळे आहे आणि त्यांच्याकडनं एक ही दिशा आणि दुसरी माझी वाईफ म्हणजे त्यांची मुलगी, हे 2 गोष्टींनी माझ्या आयुष्यातली पूर्ण दिशा दशा सगळ्याच बदललेले आहेत. आणि सगळ्यांनीच सगळं सांगितलं त्याप्रमाणे आता मी अजून दुसरं काय सांगावं. माझ्या तर समजा ना आयुष्यातले जन्माला आल्यापासून त्यांच्या तिथेच लहानपासून मोठा झालेलो आहे, पण तरी बघायला गेलो तर 94 पासून जो आमचा सहवास आहे तो आजपर्यंत नॉनस्टॉप आहे. स्टॅम्प ऑफिस नंतर मॅरेज, पर्सनल लाईफ, सगळ्याच गोष्टीमध्ये एकत्र आहोत. तर आज खरोखर आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी की त्यांना मी जे सरप्राईज, त्यांची इच्छा होती की सगळ्यांना भेटावं, एकेकाला भेटावं, घरी जाऊन भेटावं किंवा फोनवर, किंवा मी म्हाडामध्ये भूषणच्या ऑफिसला एक दिवस घेऊन गेलेलो, महेशनेच्या वाढदिवसाला भेटलेले. तसं काही कार्यक्रम बघत होतो की कुठे काय, आणि त्यांना जुन्या लोकांबरोबर भेटायची इच्छा होती. तसंच त्यांचे पंजवानी एकदम खास मित्र होते, आज नाही आहेत, पण शेवट त्यांनी त्यांच्याबरोबर भरपूर काळ काढला आहे. त्यानंतर सुखीजा होते, असे त्यांचे जुने बरेचसे ओळखीचे आहेत. मला तर अजून काही लोकांचे नाव आठवत आहेत, काही लोकांचे नाव आठवत नाही आहेत, काही लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, काहीचे नाही आहेत. पण एकच गोष्ट होती की नाही, सगळ्यांना एकत्र आणायचं आहे आणि ते कुठेतरी यश मिळालं आहे, पण पाहिजे तेवढं यश मिळालं नाही आहे. परत एक ट्राय करूया, त्याच्यात अजून ह्याच्यापेक्षा जास्त आपल्या लोकांना गोळा करून एकत्र आणूया. थँक्यू. आता आपण केक कटिंग करणार आहे, तर सगळे लोक पुढे येऊ शकतात. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू राजन सर, हैप्पी बर्थडे टू यू राजन सर, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुझे हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू.
बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका, क्या मिसाल दो मैं तेरी नाम लो मैं किसका। नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिसमें ये नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए। तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you, Happy birthday to you, Happy birthday to you. हॅलो, येतोय आवाज? हॅलो, माझ्या 81व्या वाढदिवसानिमित्त तुम्ही एवढ्या आपुलकीनं आणि प्रेमानं इतक्या लांबून आलात, त्याच्यावर मी तुमचा खूप आभारी आहे आणि तुम्हाला धन्यवाद देतो. आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात, काही चांगले काही वाईट, काही कधीच न लक्षात न राहणारे, आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात, आणि मनात घर करून राहणारी माणसे त्यातलेच तुम्ही एक आहात. थँक्यू रान्ने साहेब. आपल्या सगळ्यांना पण थँक्यू रान्ने साहेबांच्या वतीने. तुम्ही सगळे स्वतःचा टाइम काढून आले त्याच्याबद्दल खूप खूप आभार आहे. साजे गाजे बाजे गूंजे सपनोरी ये किलकारी रे, वन उपवन अभिनंदन करता छाई घटा परिहारी रे। 70 भांको झांकी झांको हुई जश्न की ये तैयारी रे, मन हर जाओ धन बरसाओ धन सुख वालो जी रे। थँक यू. आयो रे शुभ दिन आयो रे, शुभ दिन आयो रे, शुभ दिन आयो शुभ दिन आयो मनने भायो नयो नयो सो रंग ले आयो। शुभ दिन आयो मनने भायो नयो नयो सो रंग ले आयो। होठों पे मुस्कान गुलाबी लायो रे, होठों पे मुस्कान गुलाबी लायो रे, आयो रे शुभ दिन आयो रे। झगमग तारे लाई जो जी, झगमग तारे लाई जो झगमग तारे लाई जो जी, झगमग तारे लाई जो झगमग तारे लाई जो जी। खुशियाँ बांटूं दिल में सबके साथ
इतने सालों में फीलिंग भूल गया। कौन सी फिल्म? तू है तो आनंद घ्यावा प्लीज है तो मुस्कुराते हैं कि तेरे बिन सो नहीं सकते, किसी के हो नहीं सकते, तू है तो